सापडते तरी मान्य करता ऐकून घ्या मी तुम्हाला त्याच्यानंतर साहेब हे अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये आणि त्यात अजून महत्व सांगताय का या प्रकारात भाऊ म्हणून वडील म्हणून जर न्याय नाही दिला तर न्याय नाही देऊ शकत आम्ही समजून घ्या आमच्या भावना तीव्र आहेत. तायप्पा असेल सुरेश असेल किंवा लक्ष्मण असेल किंवा माशाप्पा सगळ्यांना माहित आहे किती कष्ट केलेत आम्ही रात्री आम्ही पोलिसांच्या विरोधात आतापर्यंत तुम्ही विचारा उडकण्यासाठी कष्ट केला साहेब आम्ही प्रशासनाच्या तहसीलदारच्या विरोधात आंदोलन करतो पोलिसां पण राहिला काय पोलिसांनी ह्याच्यामध्ये थोडंफार कुचकाम केलं असं आम्हाला वाटतं की संबंधितांना बोलून लगेच गुन्हा दाखल करा आम्ही 2 मिनिटात उडतो विषय नाही आम्ही तुमच्या परत पण या 2-3 लोकांना गुन्हा दाखल करणं गरजेचं त्या पोराच्या नावाने स्पेसिफिक तक्रार दिली ठीक आहे त्याचे आई वडील नातेवाईक समाजातील लोक सगळ्यांना बाजूला ठेवा स्पेसिफिक त्या मुलाला तरी अरेस्ट करणं हे प्रथम कर्तव्य होतं का नाही आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे मुलीचं स्टेटमेंट साहेब मुलीच्या स्टेटमेंटवर आपण काहीच करू शकत नाही आता ठीक आहे ना त्याला मायनर आहे साहेब अजून पूरक काय गोष्टी ते मायनर आहे त्याच्या स्टेटमेंटवर सगळ्या गोष्टी नाही चालू शकणार हे तर गोष्ट मान्य आहे नाही सगळ्या गोष्टी नाही चालू शकत हे खरं आहे परंतु त्या स्टेटमेंटला एकदम नाकारून पण नाही चालत नाकारू नका पण तो समतोल साधा लागतो आम्हाला साधा ना साहेब पण मला काय म्हणायचे असं होत नाही साहेब मी तुम्हाला अजून पण सांगलो ही घटना मंद्रुप इथून जे आहे ना अख्ख्या भारतातून जाईल साहेब कशासाठी माहित आहे का एक पोरीला जर समजा अल्पन मुलीला पळवून न्यायचं एखाद्या बाईला उभं करायचं त्याच्याजवळ ठेवायचं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्याला हजर करायचं मग त्याला सांगायचं साहेब या पोरा बरोबर नाही या बाई बरोबर होती ती आणि ही जर वाईट गोष्ट घडली साहेब आणि या सक्सेस झाला साहेब उद्या आपलं भविष्य आपलं त्या मुलीवर त्या बाईवर याच्यावर 2 महिने ठेवून घेतलं ना त्या मुलीला चूक तर आहे ना नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो आम्ही साहेबांची भावना तीव्र आहे ऐकून घ्या कार्यालयामध्ये बसून नाही बोलताय तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगा त्या बाईला त्या पोराला ज्याच्या नावाने तक्रार दिली आम्ही त्याला अरेस्ट करतो तुम्ही सांगा तुम्ही आश्वासन द्या मी तुम्हाला आश्वासन द्या की त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अरेस्ट करतो परत आंदोलन करा तसं नाही अशाच्या नावाची मुलगी माझ्याजवळ आहे बाबा याला काहीतरी अस्वस्थ वाढतोय भीती वाढते याला मला खूप नाही आणि कसं आहे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत सगळ्या गोष्टी काय म्हणजे त्या मुलीला काल ताब्यात घेतल्यानंतर आमच्याकडे स्टेटमेंट आलं त्यानंतर CWC म्हणून आहे आपल्याला कदाचित माहीत असेल चिल्ड्रन वेलफेअर कमिटी त्याच्यामध्ये जजेस असतात त्यांच्या समोर त्या मुलीचं स्टेटमेंट आलं आणि काल मी आपल्या भाषेमध्ये यांना पण समजून सांगितलं आहे की अल्पवयीन मुलगी आहे त्या बाईवर गुन्हा दाखल करा त्या बाईला आपण किती वेळा बाहेर काढलं तुम्ही काढला सर त्याच्यावर गुन्हा दाखल करा मला एक सांगा 363 सारखा गुन्हा दाखल ज्या आरोपीचे नाव तुम्हाला सांगितलं एकतरी आरोपी मुली शेवटी आई वडिलांच्या अधीन आहे मग आई वडिलांचं घ्या स्टेटमेंट आणि संपून टाका विषय स्टेटमेंट मॅटर करतात सगळ्या गोष्टी मला सांगा तुम्ही जर समजा सगळ्या गोष्टी ऐका की साहेब काय म्हणते 2-4 दिवसात आम्ही अटक करतो नाही अटक केली SP ऑफिसवर मोर्चा काढू संपलं बघा साहेब तुम्ही म्हणू नका असं वरिष्ठांच्या कार्यालयावर का केली साहेब शब्द द्या नाही म्हणले की आता 4 आणि 6 दिवस होऊ द्या 6 दिवसानंतर सगळ्या जजेस दोषी असते सगळ्यांना अरेस्ट करतो म्हणून शब्द देऊ द्या उठव स्टेटमेंट द्यावं लागेल बाबा तुम्ही 1 आठवडा मला बोलत नाही 1 आठवड्यात सगळं तुम्ही केलं ना चांगलं केलं ना मीडियासमोर देऊ नका समाजात 4 ते 6 दिवसामध्ये ह्या सगळ्या संपूर्ण केस तुम्हाला इत्तमभूत माहिती देऊन जे दोषी असतील त्याच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल अरेस्ट करणार तुम्ही मी काय म्हणतो जे दोषी आहेत त्याच्यामध्ये योग्य कारवाई करण्यात येईल योग्य म्हणजे अरेस्ट असेल किंवा जे काही असेल समजा
कायदेशीर म्हणजे जे ते कायदेशीर अटक करणं मला हे ते ते आलं- बंधनकारकच आहे. आता तुम्हाला मी अटक म्हणणार, परंतु त्याच्यापेक्षा वेगळं असतं काही आता. मला जे काही आवश्यक आहे साहेबांनी सांगितलेलं आम्हाला मान्य आहे. जर 7 दिवसानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालयावर प्रहार आणि इथले मंद्रुपचे जे काही लोक असतील हजारोच्या संख्येने मोर्चे एसपी ऑफिसवर काय काढणार. करायचं सांगा तुम्ही बोला की साहेब, त्यांना आज या ठिकाणी कळत नाही, या पुरीला काही कळत नाही. तुम्ही गेला पी आय साहेब नवीन आहेत. माझं मत काय असेल ऐका ना, अरे त्या अल्पवयीन मुलीला न्याय भेटलाच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. या हरामखोर आरोपींना अटक झालीच पाहिजे. कोण म्हणतं करत नाही, कोण म्हणतं करत नाही. 2 मिनिट बोला. ती महिला 2 महिने त्या पुरीला आणि एखाद्या महिलेवर कारवाई करायला तर फार बारकाईने जावं लागतं. आम्हाला कोर्टामध्ये फार जाब द्यावं लागतं. असं अरेस्ट करणं एवढं कोणाला हे नाही. एवढं मोठ्या 16 वर्षाच्या मुलीला एखाद्या उसको दाखल होतं ना साहेब डायरेक्ट ठेवली विचार न करता किती दाखल वाईट होतं. गोष्ट आहे. बेटा तू खूप चलो काय एवढीच गोष्ट बघा, तिने ठेवू शकते का कायदेशीर असं? ठीक आहे, त्याच्याकडे मुलगी 2 महिन्यापूर्वी गेली समजून चला, इथून डायरेक्ट आता कसं त्याच्या आहे, ते त्या बाईच्या कडे कधी आली का नाही ह्या गोष्टी मला इथं नाही सांगता येणार तुम्हाला सगळ्या. ते जवळपास 2 महिने म्हणजे 11 अरेस्ट कधी तारखेला करणार तेवढं सांगा. चला जाऊ. मला सगळ्या गोष्टी तपासून किती काय दिवस लागणार? 4 दिवस दिवस, 4 दिवस सगळ्या गोष्टी त्या पोराला तर अरेस्ट करू आणि कसं आहे ते काय नाही, त्या पोराला अरेस्ट करू शकतो. सांगा. स्टेटमेंट आता तुम्ही काय म्हणला, महिलेला अरेस्ट त्या करायचं महिलेला अरेस्ट 4 दिवसांनी करा ते पोराला अरेस्ट करा. स्टेटमेंट मॅटर म्हणजे असं काही नाही की बाबा ऑप्शन आहे की कोण महिला सोबत होती, तिचं देखील स्टेटमेंट आहे, तिचं देखील आयडेंटिटी आहे आमच्याकडे. म्हणजे त्या तपासाच्या गोष्टी आहे. आता ह्या बारीक बारीक ज्या म्हणजे ज्या गोपनीय ठेवणं आवश्यक आहे एवढं मला गोपनीय ठेवावं लागतं. मला सगळं काही तुम्हाला हे आहे त्याला नाही ही रॉंग आहे तुम्ही. सर्वजण मिळून ज्या अल्पवयीन मुलीला ज्या माणसांनी आणि त्याच्या साथीदारांनी पळून नेला, हे ऐकून घ्या रे, त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी. तसेच या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी त्या मुलीला पळून नेण्यामध्ये मदत केली अशा सर्व लोकांवर कारवाई करावी म्हणून आपण आज या ठिकाणी मंद्रुप 13 मैल रस्ता आणि हे नॅशनल हायवे आपण आज या ठिकाणी प्रहारच्या वतीने अडवण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघता की ज्या पोलिसांनी त्या मुलीला मोठ्या शिताफीने पकडून आणली, पण हे दुर्दैव अजून एक गोष्ट आहे की ज्या आरोपीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तक्रार दिली त्या आरोपीला मात्र अजूनही अरेस्ट झाली नाहीये. हे दुःखाची बाब आहे मित्रांनो. तुम्ही बघा, अख्ख्या भारत देशामध्ये आता असं कधी घडलं नसेल तसा प्रकार हा मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडतोय. हे दुःखाने सांगावं लागत आहे. कारण या ठिकाणी आपण बघितलं की ज्या अल्पवयीन मुलीला एखाद्या मुलाने पळवून नेला म्हणून तक्रार दाखल झाली, तर नवीन एक महिला त्या मुलीला घेऊन येते पोलीस स्टेशनला आणि ही सांगते की 2 महिन्यापासून ही मुलगी माझ्याकडे आहे. मला सांगा, एखाद्या आई वडिलाची मुलीला ज्यावेळेस एखादी मुलगी कुठेतरी निघून गेली आणि ते अल्पवयीन आहे असं म्हटल्यानंतर एखाद्या मुलीला तसं ठेवून घेता येत नाही कायद्याने. तरी सुद्धा त्या बाईने गुन्हा केला, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मित्रांनो, आता पटवारी साहेब असतील, डांगे साहेब असतील, यांनी शब्द दिला
की 4 दिवसामध्ये त्या संबंधित जे जे लोक असतील त्यांना कायदेशीर कारवाई करतो म्हणून. साहेब 4 नाही 8 दिवस देतो. 8 दिवसात संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करा, अरेस्ट करा, नाहीतर 9व्या दिवशी जमीर शेख आणि हे सगळे लोक तुमच्या पोलीस स्टेशनला परत येणार. तेव्हा मात्र जाणार नाही साहेब. मग तुम्ही काट्यात तलवारी बंदुकासाठी तयार ठेवा, मारायला पण घरी जाणार नाही. मी शब्द देतो साहेब तुम्हाला, आणि मी कसा माणूस आहे तुम्ही विचारा. शब्द दिलं तर मी मरण, पण शब्द मोडणार नाही. मी आज तुमच्या शब्दाला मान ठेवून आज आम्ही हे आंदोलन संपवतोय. पण 8 दिवसामध्ये साहेब मुलगी आपली मुलगी समजून कारवाई करा साहेब. उद्या भविष्यामध्ये मोठ्या अडचणीनं तोंड जाण्यापेक्षा कायदेशीर तुम्हाला साहेब सरकारने वर्दी दिलेली आहे, त्याचा सदुपयोग करा. या लोकांना न्यायाधीश म्हणून न्याय द्या साहेब, एवढीच मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब पोलिसांविरोधात आमचा कधी आजपर्यंत आम्ही आंदोलन केलं नाही. या प्रकरणामध्ये चुकीच्या दिशेने तपास चालू आहे म्हणून आम्हाला यावं लागलं, नाहीतर आम्ही आलो नसतो. तुम्ही बघा आमचे आंदोलन शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी लोकांसाठी असतो, डागे साहेबाला माहित आहे. पण आज या ठिकाणी तुमच्या विरोधात इथं यावं लागलं, हे सुद्धा आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्ही संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पोस्को असेल, ते अपहरणाचे गुन्हे असेल त्यांच्यावर लावा, मोठे कलम लावा, जेणेकरून एखाद्या मुलीला पळून नेण्याची हिंमत कुठल्याही हरामखोरांनी केलं नाही पाहिजे साहेब. तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांना सांगतो की साहेबांनी शब्द दिलेला आहे, तुमच्या सर्वांच्या समक्ष दिलेला आहे. तिने 4 दिवस म्हणतात, आपण मोठ्या मनाने 8 दिवस देऊ. 2 महिने थांबला ना आपण, 8 दिवस थांबायला अडचण नाही आपल्याला. आपण 8 दिवस देऊ, चांगल्या पद्धतीने तपास करू द्या. जर नाही झाला तर उद्या आमचं रक्त सांडण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे मागे करणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. हॅलो. तर आपल्या भावना तीव्र आहेत. पोलीस प्रशासनापर्यंत आपल्या भावना पोहोचल्या. पोलीस प्रशासनाने पटवारी साहेब असतील किंवा डांगे साहेब असतील, पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही आपण, पण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून हा रस्ता रोको करण्यात आला. साहेब तुम्ही त्याबद्दल सहकार्य केलं, धन्यवाद. पण तुम्ही सांगितले की 7 दिवसाच्या आत, 7 दिवस, 4 दिवसाचे 7 दिवस, 4 दिवस, पण 5-6 दिवसाच्या आत संबंधित जे काही महिला असेल, त्या मुलीला घेऊन गेलेल्या, अल्पवयीन मुलीला घेऊन गेलेली, संबंधित मुलगा असेल, यांच्यावर जे काही असेल तुमची कायदेशीर कारवाई करा. तुमच्या कलमानुसार IPC अंतर्गत जे गुन्हे दाखल होतील त्यांना गुन्ह्यात दाखल करून संबंधितांना अटक करून जेलमध्ये टाकावी, अशी आम्ही तुम्हाला परत एकदा विनंती करतो. आणि याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर साहेब 7-8 दिवसात हे काम जर नाही झालं तर यासह प्रहार पूर्ण जिल्ह्यातले लोक घेऊन SP ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. लोक न्यायालयात जातात, मग न्यायालय न्याय करतात. आणि सुरुवातीला जर प्रथम न्यायाधीश जर समजा चुकीचं वागत असला, आम्ही न्याय कुणाकडे मागायचं सांगा बरं. आता मला सांगा, 363 सारख्या गुन्ह्यामध्ये फोटो दिसतोय आपल्याला, ठीक आहे, लग्न झालंय, ती बाई कोण आहे साहेब? त्या पुरीला आणलेलं मला फक्त काय म्हणायचं, ऐकून घ्या ना. तिने येऊन जायला नाही पाहिजे साहेब आपल्याकडून, त्याला तुम्ही पकडून जायला पाहिजे होतं. ऐकून घ्या की हे भारत सरकारची प्रॉपर्टी तू तुझ्या ताब्यात का ठेवली? चोरली, तू हिसकावून घेतली. तुम्ही सांगितलं ना भारत सरकारची प्रॉपर्टी आहे, मग भारत सरकारची प्रॉपर्टी जर समजा मी खिशात घालून फिरत राहिलो, गुन्हा नाही का साहेब? हा माझ्या घरात घेऊन जाऊन ठेवलं नाही, गुन्हा आहे का? गुन्हा दाखल करा, आम्ही येतो पोलीस स्टेशनला, गुन्हा दाखल करा, बस आम्हाला तेच म्हणणं आहे. गुन्हा आहे का उचलून नाही? आता मला सांगा दुसरं काय आम्हाला साहेब, विचारायचं ऐका की उद्या तुमची म्हणा माझी म्हणा, हो साहेब, हो ऐका, उद्या तुमची म्हणा माझी मुलगी, तुमची असेल माझी मुलगी असेल, कुणाची मुलगी, एखादी बाई समजा अचानकपणे घेऊन जाऊन आपल्या घरी ठेवत असं, काय आई वडिलांवर त्यावेळेस काय परिस्थिती असते सर? तुम्हीच विचार. आपण एक आई वडील म्हणून विचार करू. तो विचार करून आता पण मला काय म्हणायचं, ही बाई कोण आहे, कशासाठी हिने आणली? जर साहेब या प्रकरणामध्ये अशा पद्धतीचं जर समजा ही सक्सेस झाले, उद्या सगळ्या अल्पवयीन मुली अशाच पद्धतीने पळून येतील, एखाद्या महिलेला उभा करतील, त्या महिलेला पुढे करतील. ही मुलगी माझ्याजवळ होती. कशाचा 363, कशाचा पोस्टमॅन, कशाचा कायदा? हे कायदा तुडवण्यासाठी कायद्याला बायपास. माहित आहे, आम्ही फक्त काय एवढाच विचार करा, लोक शांतता मार्गाने हा प्रश्न संपला पाहिजे. एखादी मुलगी म्हणजे काय काम आहे साहेबांना, पोटातला गोळा असतो का? असं काय सहज नसते काही पण गोष्टी. चांगले मित्र आहेत आमचे, त्यांना पण माहिती आहे. साहेबांनी कसं आहे माहिती का, की बाबा जेणेकरून हे तुम्ही तर सोडा साहेब, आपलं काय साहेबांचे नाव,
कबाडे साहेबांसमोर चांगले गुन्हेगार थांबत नाहीत. आता आम्ही त्यांना पण जाऊन भेटणार आणि सांगणार, संबंधित पत्र देणार की संबंधित असं पोलीस स्टेशनने आम्हाला असा शब्द दिलाय. तर शब्द 8 दिवसानंतर जर नाही झाला तर आम्ही एसपी मी त्या ऑफिस मीटिंग मधून उठून आलो, तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून त्या मीटिंग मधून आलो. आता मीटिंग चालू आहे. साहेबाला आणि तुमच्या साहेबाला माहित झालं ना रस्ता बिस्ता अडवला म्हणून.